नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पत्तागोबीची बेसन घालून अशी भाजी बनवूया, सुक्की. तर बघा, मी पत्तागोबी छान असा कट करून घेतला आहे, बारीक अगदी. एक कांदा कट करून घेतला आहे, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. काही जास्त मसाला नाही लागत. तर बघा, मी कढईमध्ये 1 ते 1.5 पळी असं तेल घालून घेतलं आहे. ह्या भाजीला ना तेल थोडं जरा जास्तच लागतं. तेलामध्ये मी जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा. त्यामध्ये थोडा लसूण टाकून घ्यायचा, लसूण ठेचून टाकायचा. नंतर त्यावरच कांदा परतवून घ्यायचा. कांदा असा अर्धवट थोडा शिजल्यानंतर बघा, अशा प्रकारे थोडा अर्धवट शिजला ना का त्यावर आपण कट केलेली पानगोबी असते ना, पत्तागोबी, ती अशी थर देऊन घ्यायचा. म्हणजे थोडक्यात बघा, अशा प्रकारे थर देऊन घ्यायचा आणि असं बेसन त्यावर वरतून टाकून घ्यायचं, कोरडं बेसन. अशा प्रकारे नंतर त्यावर आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार घरगुती तिखट टाकून घ्यायचं. अशा प्रकारे अगदी चव बाजूंनी हळद टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. अगदी छान अशी रुचकर भाजी तयार होते. तुम्ही कढी भाकरीसोबत खा किंवा वरणपोळीबरोबर तोंडी लावायला म्हणून करा. अगदी काहीतरी वेगळी आणि छान लागते. तर बघा, अशा प्रकारे आपण दुसरा थरसुद्धा देऊन घेऊया गोबीचा. अशा प्रकारे दुसरा थर दिला आहे आणि त्यावर परत त्याच पद्धतीने बेसन, लाल मसाला, धना भुकटी वगैरे टाकून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे बेसन चौकून असं टाकून घ्यायचं. म्हणजे जेव्हा वाफ येते ना तेव्हा बेसन अगदी शिजतं, कच्चं नाही राहत. भाजीसुद्धा कच्ची नाही राहत, गोबी पण छान शिजते आणि चवीला अगदी म्हणाल तर खूप भारी लागते. तर बघा, अशा प्रकारे परत आपण थर दिला. नंतर त्यावर आपल्याला आवडीनुसार तिखट, हळद, मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं. धण्याची पावडर टाकून घ्यायची. बघा, अशा प्रकारे नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कडेकडेने 1 पळी तेल असं सोडून द्यायचं. अजिबात लागत नाही खाली. फक्त गॅस अगदी बारीक करायचा, मंद गॅसवर अगदी असं वाफवून घ्यायचं. एक वाफ काढून छान असं शिजवून घ्यायची भाजी. जास्त वेळ पण नाही लागत. बघा, अशा प्रकारे छान वाफ आली आहे. नंतर आपण हे असं मिक्स करून घ्या. अगदी एकजीव करून घ्यायचं पूर्ण. म्हणजे मीठ मसाला अगदी सर्व बेसनामध्ये आणि आपल्या पानगोबीमध्ये सर्व मुरून जातो. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि परत 1 पळी तेल घालून वाफ येऊ द्यायची. जर आपल्याला वाटत असेल की बेसन थोडं कमी आहे तर इथे आपण थोडं बेसन घालू शकतो. अशा प्रकारे नंतर 1 पळी तेल घालून घ्यायचं आणि परत वाफेवर ठेवून द्यायचं. अजिबात चिकट होत नाही, बेसनसुद्धा कच्चं राहत नाही.
आणि पत्तागोबीसुद्धा कच्ची राहत नाही. तर वरणपोळीबरोबर किंवा अशी नुसती भाजी कोरडी भाकरीबरोबर खायला अगदी छान लागते. बघा अशा प्रकारे अजिबात चिकट नाही होत आणि छान अशी सुटसुटीत होऊन जाते ती शिजल्यानंतर. मी अगोदरच सांगितलं ह्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं. बघा अशा प्रकारे छान अशी वाफ आली आहे. तर बघा भाजी छान शिजून झालेली आहे. बेसन पण छान शिजलं आहे, कच्चं नाही राहत ते त्यामध्ये. बघा अगदी तुम्हाला वाटत असेल असं चिकट होईल, पण अजिबात चिकट नाही होत. अगदी छान असं सुटसुटीत होतं. नंतर आपण छान असं मिक्स करून मोकळं करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.